आजपर्यंत आपल्या देसाईंच्या घरात कधी असं घडलं नाही. कधीच आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान झालेला नाहीये. आपण कायमच माणसांना जपत आलोय. चूकच झाली. आज जे घडलं ना त्याबद्दल तुम्ही सगळे मला माफ करा. चुकलं आमचं, माफ करा. अहो काका, तुम्ही कशाला माफी मागताय? आम्ही तर फक्त शिवाला भेटायला आलो होतो. शिवा आमच्या सोबत नेहमी असायची ना आधी. आता ती नव्हती म्हणून तिची आठवण आली, आम्ही तिला भेटायला आलो. हे लोक तरी बोलत होते मला की सांगून जाऊया. मीच ऐकलं नाही. म्हणालो की शिवाला सरप्राईज देऊया. माझंच चुकलं. पुढच्या वेळेपासून सांगू नये. असं काही नाहीये रे बाळा. परवानगी घेऊन येतो वगैरे. हा, तुम्ही सगळे आमच्या शिवाच्या माहेरची माणसं आहात. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला जशी तिची आठवण येते ना तशी शिवाला सुद्धा तुमची आठवण येतच असणार. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी जाते ना तेव्हा तिचं मन माहेरीच असतं. आमच्या शिवाच्या माहेरची एवढी सगळी माणसं आली आता आज, तेव्हा सेलिब्रेशन तर होणारच. हा, बोल शिवा, काय सेलिब्रेशन करायचं, काय मेन्यू करायचं सांग. हे दिव्या, अरे काय झालं? इथे राहणार आहोत आपण? दिव्या, तू बाहेरच्या दिसण्यावर कशाला चाललीयस? अगं आतून हॉटेल खूप कमाल आहे. तू बाहेरून गोष्टी नको जज करत जाऊस ना. चंदन, दिव्या, तू ना लगेच निराश नको होत जाऊ. आणि बघ, या वेळेला ना आपल्याला दुसरीकडे कुठे बुकिंग सुद्धा मिळणार नाही. आणि आपल्याला इथे फक्त थोडे दिवसच राहायचंय, त्याच्यानंतर बघू की. आणि तुला माहिती आहे का, इथे ना एक खूप ऑथेंटिक रेस्टॉरंट आहे. काय म्हणालास? ऑथेंटिक? हो, चल आपण काहीतरी खाऊया. नाही, आपण आधी हे हॉटेल सोडतोय. तुला कळतंय का? एका कचऱ्यातून दुसऱ्यात आणलेस तुम्हाला. हवं तर आपण त्या आधीवाल्या हॉटेलमध्ये जाऊ, पण इथून बाहेर चल. तिकडं कसं जाणार दिव्या? आपण तिकडनं चेकआउट करून आलोय. मग काय झालं, परत चेक इन करू, पण इथे नको. नाही दिव्या, आता ते शक्य नाहीये. का? हा, कळलं. काय कळलं? अगं काय ना, मी ऑलरेडी त्यांना 10 दिवसाचा ऍडव्हान्स देऊन आलो. आता जर आपण इकडनं बाहेर पडलो तर ते सगळे पैसे वाया जातील. मग जाऊ दे ना, आय डोंट केअर. इतके पैसे आहेत ना आपल्याकडे. ए, माझ्या बाबांना असं काही आवडत नाही. चिडतील ते. आणि मग मग माहितीये मला सगळं. ते आपल्याला घरात घेणार नाही, आपल्या हातातून सगळं जाईल, हे सगळं ना पाठ झालंय मला तेच नको सांगू. एकतर आपण इथून जातोय किंवा मग मी माझ्या घरी चालली. अरे दिव्या, तू अरे अगं दिव्या, बोल शिवा, आज आपण तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा मेनू करणार आहोत. बोल बोल. नाही भाऊ, मला फक्त त्यांना जेवण करून पाठवायचं होतं. पहिल्यांदाच घरी आले ना ते. पण मग अडलंय कुठे? पण किचन मध्ये जेवण करण्यासाठी तिला परवानगी कोण देणार आहे? का? आज केला होता की तिने स्वयंपाक? किती छान केला होता. मग कसा केला होता हेही कळलंच असेल तुम्हाला. मी तिला किचन मध्ये परवानगी देणार नाही हा यायची. घ्या, बघितलंत ना, तेच सांगत होते मी तुम्हाला. सीता, अगं असं काय करतेस? शिवाच्या माहेरची माणसं आहेत ती, आपल्या घरी आलेत. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी आपण असं वागतो का? शिवाला वाईट वाटेल, त्यांना वाईट वाटेल. अहो, मी असं कुठे म्हटलं की त्यांना घरात घेऊ नका. मी एवढंच म्हणते
की मी शिवाला स्वयंपाकघरात परवानगी देणार नाही. आई नाही. अगं ह्या लोकांना आपल्या घरात घ्यायचं. हे लोक जर आपल्या घरात आले तर आपल्या सोफ्यावर बसवायला लागेल त्यांना, आणि सोफा किती महाग आहे आपला. कीर्ती, मी गप्प आहे म्हणून काहीही बोलशील का ग? माणसांची अशी तुलना करायची नसते. सगळी माणसं सारखीच असतात. लहानपणापासून सांगते तुला, लहानपणी तुझे लाड करण्याऐवजी कान उघडणी करायला हवी होती, तर अशी वागली नसतीस आज. मी जेवण बनवायचं म्हणत नाहीये. तेच तर मी सांगते की काही बनवायचंच नाहीये, स्वयंपाक तर कधीच तयार आहे. काय सांगतेस? अरे वा, अरे मग काय, चला चला लवकर बसा, चला जेवायला चला आतमध्ये. मी तुम्हाला सगळ्यांना वाढणार आहे, खरं म्हणजे बरेच दिवस झाले मी असं पंक्तीला वाढलेलं नाही. चला चला चला. काका खरंच नको, आम्ही फक्त शिवाला भेट द्यायला आलो होतो. अहो फक्त ना हा खाऊ आत घ्या, कारण ना हे सगळं ना आईने आणि बायाजीने त्यांच्या हाताने बनवलं होतं शिवासाठी. शिवा बाय. काय बाय काय बाय? हा, तुम्ही सगळी मुलं जरा जास्त आगाऊपणा करताय. हा, मी इथे तुमच्या सगळ्यांमध्ये मोठा आहे, म्हणजे बघा माझे केस पांढरे झाले, तसं काय करताय? हा चला चला आतमध्ये चला. अरे आमच्या देसाईंच्या घरातनं असं कुणी न खाता पिता कधी गेलेलं नाहीये. काय सीता? हो बरोबर आहे. चला सगळ्यांनी आत या. चला. ए मांजा, ए भाई, तुम्ही जर आता आत आले नाही ना तर भाऊ आणि सीताई दोघे रागवतील ना. चला. भाऊ आणि सीताई रागवली तर मग काय खरं नाही. चलो अंदर चलो. चला चल रे. चंदन नेहमी काही ना काही बोलून मला कन्व्हिन्स करून घेतो, पण ही शेवटची वेळ आहे दिव्या. ह्यानंतर अजिबात ऐकायचं नाही त्याचं. काय मॅडम, एकदम अशा छान तयार होऊन बसलात? काय विचार काय? हा, मला पास्ता खायला घेऊन जाणार होतास ना? चला. बर, कुठे जायचंय? कुठेही चल, पण चल चंदन, मला खूप बोर झालंय. काय लाईफ आहे यार. रोज सकाळी हॉटेलमध्ये उठायचं, इथलंच खायचं, इथलीच सडकी तोंड बघायची, टीव्ही बघायचं आणि झोपून जायचं. दुसरं काही उरलंच नाही आयुष्यात. अगं मग तुला हेच तर हवं होतं ना, ऐशोआरामाची जिंदगी. काही कष्ट करायला नको, सगळ्या गोष्टी हातात पाहिजे. बेल मारली की गोष्ट हातात, मग प्रॉब्लेम काय आता? एक मिनिट, मला हे कधीच नको होतं. मला आरामात आयुष्य जगायचं होतं, हॉटेलमध्ये आयुष्य जगायचं नव्हतं असं मी कधीच बोलले नाही. ते मलाही घरातच राहायचंय, अधूनमधून फिरायला जायचंय, कुठलंही टेन्शन न घेता आयुष्य जगायचंय. आणि आता आयुष्यात फक्त टेन्शनच टेन्शन आहे. अगं पण मग हे सगळं बाबांनीच सांगितलंय ना करायला. तू काहीही कर, ते मला सांगू नकोस. कुठे जायचंय मग ठरवलंस? चल जाऊयात कुठेतरी. चल. यार ही तर आता ऐकतच नाहीये, काहीतरी उपाय करायला लागेल, नाहीतर ही बाई जर जास्त चिडली तर मला कंट्रोल करता यायचं नाही. पैसे संपत चाललेत एकतर. बसा, बस 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 बसा. बस बस, लाजू नकोस. अरे घाबरवलंस मला. खाली नको बघू, इथे बस. ये इथे बस. अरे 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 सगळे असे. आणि अरे असे काय बसलाय तुम्ही? कम्फर्टेबल बसा. हा, हे असंच बसा, असंच बसा, असंच बसा, असंच बसा. हा बसा बसा बसा. काय म्हणतंय आमच्या शिवाचं गॅरेज? एक नंबर एक नंबर. आता तशी शिवा नाही आहे ना, त्यामुळे आता थोडी थोडी सवय करून घेतोय आम्ही. ऐकलंस का शिवा? आता तुझी गरज नाही असं म्हणतायत ते. असं नाहीये, म्हणजे शिवा आली तर बरंच आहे, पण आता हे तिला घर सांभाळायचं आहे ना, म्हणून. पण खरंच तुम्हा सगळ्यांना सगळं गाडीतलं कळतं का रे? हो
म्हणजे अगदी सोपं आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? जेवायचं आहे ना आता सगळ्यांना. जेवायला जाऊया का सगळे? बापरे काका लगेच शांत झाले. बघितलं यांना शिवाची का आठवण येत नाही ते. बरं आता मला सांगा तुम्ही काय धमाल मस्ती करणार आहात? हा आम्हालाही सांगा ना, म्हणजे आम्ही पण करू. काय भाऊ? म्हणजे काय? नाही असं काही धमाल वगैरे करायला नाही आलो आम्ही. आम्ही फक्त ते शिवाला भेटायला आलो होतो. खरं सांगू का, इकडे यायच्या आधी ना खूप भीती वाटत होती आम्हाला, पण तुम्ही आलात आणि आम्हाला एकदम जीवात जीव आला. काय रे? बरोबर. अरे त्यात भ्यायचं काय? हा अरे तुमच्या शिवाचंच घर आहे हे, बिंदास यायचं. आणि सांगा बघू, सांगा सांगा काय धमाल मस्ती करणार आहात सांगा. अरे अच्छा अच्छा ठीक आहे भाऊ, आपण जाऊया. काय आहे ते कदाचित आपल्या समोर नाही सांगणार. पण संपदा तू काळजी घ्या यांची, ते बोर होणार नाहीत ते बघशील. मग काका हिला पण घेऊन जा. ए यार गप्प बसा मम्मा, काय याचं? तू लक्ष नको देऊ, जाऊ दे. काय चला चला भाऊ चला चला एन्जॉय. तू कुठे चाललायस? तू मित्र आहेस ना, तू बसू शकतोस. बस चला भाऊ अरे तुम्ही बसा बसा बसा. चला एन्जॉय एन्जॉय. मी पण तुम्हा सगळ्यांना जेवण वाढायला घेते, तोपर्यंत तुम्ही मस्त मजा करा. मी पण आलो, जरा काम आहे. तू कुठे चालला? ये की आमच्यासोबत गप्पा मार. अरे एक जरा फोन कॉल करायचा आहे, आलोच मी. अरे भाई, तुला भेटायला आलो होतो यार आम्ही. ये ना बस. अरे बस रे बस. काय यार चकुल्या? सायलेन्सर. सॉरी आशुतोष राव, काय म्हणता? कसं आहात? गप्पा मारा आमच्यासोबत. या बसा बसा सगळे. आरामात. अरे अरे बसा तुम्ही सगळे या घरचे पाहुणे आहात. ए भाई, शिवा काय तुमची शाळा घेणार नाहीये, बसून घ्या. आणि हा शिवा या बाजूला बसते, तिच्या बाजूला कोणाला बसायचं? मांजा हे बाकी मस्त जमला तुला. अरे काका मी चांगला ओळखतो यांना, उगाच नखरे करताय. तिकडे गॅरेज मध्ये थाटात असतात. काय काय रे, कशाला लाजता तुम्ही? हा मगाशी भाऊंनी काय सांगितलं? हे घर शिवाचं आहे, म्हणजे तुमचंही आहे, कळलं? त्यामुळे लाजायचं नाही. लक्ष्मण, मला आता कळलं ही सगळी मुलं संकोचतायत का, एवढी लाजतायत का? या प्रत्येकाला आता मी माझ्या हातानं जेवायला वाढणार आहे. शिवाच्या माहेरच्या माणसांना आता स्वतः मी माझ्या हातानं जेवायला वाढणार आणि त्यांची सेवा करणार. चला. अहो काय बोलताय? वाढतो ना आम्ही. हे बघ सीता, तू एक काम कर, तू बस बरं इथे. मी आता या सगळ्यांना वाढणार आहे माझ्या हाताने. नाही भाऊ, अहो. शिवा शांत हो. अगं किती घाबरतेस तू? मी गंमत करत होतो. तू एक काम कर, सीता बसत नाही ना, तू बस इथे. मी बस बस बस. नाही भाऊ, मी कसं बसणार बाप? मी म्हणतोय ना, बस. पटकन बस बस. आणि हे बघ, मला त्या सगळ्यांना वाढायचंय, मला छान वाटणार आहे, मी वाढतो. भाऊ पण तुम्ही या मुलांना वाढणार आहात? हो, आत्ता माझ्या लक्षात आलं. नाही, आपण मंदिरात करतो ना अन्नदान, तेच करणार आहात ना तुम्ही इथे?
शब्द जरा जपून वापरत जा. तू जे बोलतेस ते सगळं बरोबर असतं असं नाहीये. मी जे बोललो ते खरंच आहे. आमच्या दोघांचीही चूक झाली तुला वाढवण्यात. तू एवढं टोचून कसं काय बोलू शकतेस ग? तुझ्यावर ना चिडावसा देखील वाटत नाही. देव करो आणि तुला सुबुद्धी देव, नाहीतर आयुष्यात खूप मोठ्या संकटात सापडशील. अरे चला 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 जेवायला वाढूया ना. हा उर्मिला, मला या कामात तुझी मदत लागणार आहे. मला सांग बरं, काय काय वाढायचं आणि कसं कसं वाढायचं. हो. कसली वाट बघताय? थंड होईल सगळं जेवण. चला सुरू करा. भाऊ, तुम्ही सगळ्यांना छान जेवण वाढलं, सगळे बसलेत, पण मी अशी सगळ्यांची ओळख नाही करून दिली. असं काय करतेस? मी या सगळ्यांना ओळखतो. हा, मात्र या सगळ्यांची ओळख करून देतो. बरं, हा आहे ना डिप्पर आहे. हा ना गाड्यांचे सगळे हेडलाइट्स म्हणजे लाईट्सचे प्रकार जे आहेत ना ते सगळं तो बघतो. त्याला सगळं नीट येतं. आणि हा स्टेपनी आहे. त्याच्या हातची बिर्याणी एवढी कमाल लागते ना, खरंच तुम्ही पण एकदा खायला पाहिजे. आणि हा अप्पर आहे. अप्परला ना गाड्यांचे कुठलेही पार्ट सांगा तो असे पटकन दुरुस्त करतो. खरंच. अरे मग भाऊ, आपल्या शोरूम मध्ये काय काम असेल तर आपण बोलवू शकतो यांना. नक्कीच. हा चालेल चालेल. अरे वा. आणि तो छोटा आहे ना सायलेन्सर, त्याचे ना किस्सेच आहेत. म्हणजे काय माहितीये का, तो ना काम करता करता झोपून जातो. झोपतो. आणि हा बॅटरी आहे. बॅटरीच्या बॉडीवर जाऊ नका, तसा अंगात खूप जोर आहे. सगळी कामं पटापट करतो तो. टोपी सरळ कर. वा शिवा, तू काय 101 नमुने, सॉरी, रत्न शोधून काढले. जा, रत्न शोधून काढले. आणि भाऊ, ही आमची शिवा, कैलास ऑटो गॅरेजची मालकीण. आता जे काही तुम्हाला हिने सांगितलं ना ते सगळं हिनेच आम्हाला शिकवलं होतं. आई शपथ शिवा, तू कसली भारी आहेस ना. म्हणजे एकदम ऑलराऊंडर आहेस ना. मला कधी कधी वाटतं की तुझी डॉक्युमेंटरी करावी आणि व्हायरल करून टाकावं तुला. हे बरं, मला तुम्ही सगळ्यांनी सांगा एक गोष्ट, ही तुमची शिवा तुमच्या बरोबर असताना अशी शांत शांत असायची का रे? म्हणजे आता इथे जशी बसली शांत शांत तशी असायची? हो नाही भाऊ, तिला खूप राग येतो. हा हा, फक्त तिचं काम कोणी नाही केलं तरच तिला राग येतो. आणि भाऊ तुम्हाला सांगतो, एक दिवशी ना शिवाने आम्हाला काम दिलं होतं. दुसऱ्या दिवशी ना आम्ही ते काम केलंच नाही. मग जे काय शिवाने आम्हाला हाणलंय ना. हे बघा भाऊ, भाऊ, आमची शिवा आमचा खूप छळ करते हो. आम्ही काम नाही केलं ना तर चापकाने आणते ते आम्हाला. अरे शिवा, तू काय चापकानी वगैरे? नाही नाही भाऊ, मी असं काही करत काही त्यांना खरं वाटेल. गप्पा बसा. नाही नाही, असं नाही करत भाऊ, मी खरंच. तुम्ही मुद्दामून करताय ना. तुम्हाला मी गॅरेजवर येऊन ना बघते मी नंतर. शिवाय चिडते काय ग? तुझ्याशिवाय कोण आहे का ग दुसरा आम्हाला? तुला माहित पण नाही तू गेल्यावर आम्ही कधी हसलो होतो का म्हणून. एकही दिवस असाच गेला नव्हता ज्या दिवशी आम्ही तुझी आठवण काढून रडलो नव्हतो.
हो भाऊ, अख्खं गॅरेज खायला उठतं. शिवा, आम्ही तुला बाहेरच्या बाहेरच भेटून जाणार होतो, पण भाऊनी आम्हाला बोलवलं इथे आत. तुमच्या समोर सगळ्यांसमोर आम्हाला इथे बसता आलं, जेवता आलं. भाऊ, खरंच थँक्यू. तुमच्यामुळे आम्हाला शिवाला भेटता आलं. पण शिवा, आठवड्यातनं एकदा तरी भेटायला ये ग, आम्हाला बरं वाटेल.